नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? आमचे व्हिडिओ बघताय ना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज पुन्हा एकदा आपण भेटतोय नवीन रेसिपीसह। आज आपण फिशची रेसिपी बघणार आहोत। ही आहे सुक्की मच्छी, याला मोचका असं म्हणतात। ही छोटी छोटी मच्छी आहे, हिचे आपण डोकं काढून घेतलेले। तर अशी आपण ही निवडून त्याच्यात आपण वांग सुद्धा घालणार आहोत। तर आपण मोचक्याचा रस्सा करतोय। ही मोचका घेतलेत, वांग घेतले, त्यासाठी लागणारं साहित्य कढीपत्ता, लसूण, टोमॅटो, थोडासा कांदा आणि आपलं हळद, तिखट, त्याच्यानंतर तुम्हाला आवडतात ते गरम मसाला, धने पावडर, जे आवडतात मसाले ते तुम्ही ॲड करू शकता। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। चला तर मग आपलं तेल गरम झालंय, तर तेलात आपण लसूण घालूया, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यात मसाले घालून घेऊया। मसाल्यांमध्ये लाल तिखट, धने पावडर, हळद, थोडासा गरम मसाला, हे सगळं घालून आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। कांदा मऊ होईपर्यंत आणि मसाल्यांना आपलं तेल सुटेपर्यंत ते मिक्स करून घ्या 1-2 मिनटं। ते झालं की त्याच्यात आपण जो मोचका आणि वांगीची पाण्यात घालून ठेवले ते आपण त्याच्यात घालून घेऊया। तुम्ही भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। भाकरीबरोबर खायचं असेल तर पाणी जास्त ॲड करायची गरज नाही। 1-2 वाफेवर हे वांगी आपली शिजेपर्यंत तुम्ही त्याला गॅसवर ठेवू शकता। पण आपल्याला आता भाताबरोबर खायचं असेल तर याचा रस्सा बनवणार आहे, तर त्याच्यासाठी आपण याच्यात आता पाणी ॲड करूया। कढईला मसाले लागले पाहिजेत इतकं घालून घ्या। 1-2 मिनटं असं ठेवा, मग आपण त्याच्यात गरम पाणी घालायचं। फक्त गरम पाणी घालायचं, मसाल्यांचा स्वाद हा टिकून राहतो। गरम पाणी ॲड केलेलं याच्यात जेवढा रस्सा हवा आहे तेवढा रस्सा पाणी ॲड करा आणि याच्यावर झाकण ठेवूया। अशा प्रकारे आपला मोचक्यांचा रस्सा रेडी झालेला आहे। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।